नमस्कार, मी रेणुका. इतर बातम्या बघणार आहोत, पण थेट जातोय अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेत. इनका होने दो, बाद में बताता. नाही, कोर्टाने काय निर्णय द्यायचा हा कोर्टाचा सर्वस्वी अधिकार आहे. त्याच्यामुळे ही खालच्या कोर्टात मॅटर होती, त्याच्यानंतर हायकोर्टामध्ये गेली. खालच्या कोर्टाने बेल दिला नाही, हायकोर्टाने बेल दिला नाही, शेवटी ते सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले. मी मगाशीच तुम्ही एक प्रश्न विचारलेला होता, त्यावेळेस सांगितलेलं होतं कायदा नियम सगळ्यांना सारखे आहे. आज मी जोपर्यंत कॅबिनेटमध्ये तो प्रस्ताव मान्य होत नाही तोपर्यंत मी त्याच्याबद्दल बोलणं उचित ठरणार नाही. प्रस्ताव मान्य झाल्यानंतर मी सांगेन. कोण म्हणलं? एक मिनिट. त्याच्याबद्दल त्यांनी मागं जे वक्तव्य केलेलं होतं त्याच्यानंतर ते ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांचे जे कोणी स्पोक्समन आहेत त्यांनी त्याबद्दलचं सगळी उत्तरं दिलेली आहेत. आता त्याच्याबद्दल त्यांच्या पक्षांनी उत्तर दिल्यानंतर आमच्यासारख्यांनी त्याच्यामध्ये आणखीन काही बोलण्याचं कारण नाही, कारण तो त्यांचा पार्टी अंतर्गतला प्रश्न है. हामिद अंसारी जी ने आज बयान दिया है कि देश में अचिंता का माहौल है. राष्ट्र हिंदू राष्ट्र एक चिंता की बात है और एक समुदाय के लोगों को भड़काया जा रहा है. इस पूरे मामले में क्या कहना है? नहीं, मैंने उसके बारे में पहले ही बताया कि जब चुनाव नज़दीक आते हैं, चुनाव नज़दीक आने के बाद बहुत दफ़ा कोई पार्टियां दो समाज में कैसा अंतर बढ़ेगा, कैसा उसमें से कुछ ना कुछ पॉलिटिकल हम एडवांटेज उठा सकते हैं, ऐसे कोशिश करते हैं. बहुत दफ़ा बहुत चुनाव में ऐसी कोशिश हुई है, लेकिन अपने देश की जनता बहुत विचार करने वाली है. वो उसके बारे में ठीक निर्णय लेंगी, ऐसा हमारा विश्वास है. किसमें? नहीं, किसने कोर्ट में जाना चाहिए और किसने नहीं जाना चाहिए हर एक का अधिकार है. PIL सब कर सकते हैं, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. तो वो एक संस्था जाना चाहती है तो जो जा सकती है, ऐसा नहीं चलता. अभी आपको भी पता है कि ये देश के जो प्रेसिडेंट है, राष्ट्रपति महोदय है, उन्होंने कर्नाटक में एक कार्यक्रम लिया था. उस कार्यक्रम में उन्होंने क्या स्टेटमेंट टीपू सुल्तान के बारे में दिया है ये आप सबने सुना है, देखा है. हमने भी सुना है, हमने भी देखा है. नहीं, हमने नहीं निर्णय लिया. वहाँ हमारे जो नेता है आसिफ शेख रशीद साहब, जो एक्स MLA है, उन्होंने पहला निर्णय लिया और उसके बाद कुछ महीने जाने के बाद शेख शफी साहब ने ये डिसीजन लिया है. वो तो पहले से ही 99 में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का निर्माण हुआ. कांग्रेस से हमारे पार्टी के बहुत से लीडरों को हटा दिया गया. संगमा जी हो, तारिक अनवर हो, पवार साहब हो, ऐसे बहुत से लोग. फिर उसमें छगन भुजबल साहब और बाकी के नेताओं ने एक डिसीजन लेके शिवाजी पार्क में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की स्थापना की. और वो स्थापना होने के बाद हमने अलग अलग चुनाव लड़े, फिर 7 चुनाव लड़े. ऐसा करीबन 20, 22, 23 साल चालू है. तो उसने ये हमारे आसिफ शेख रशीद साहब ने डिसीजन लेने के बाद 28 कॉरपोरेटर ने शेख शफी साहब के नेतृत्व में ये डिसीजन लिया है. वो उन्होंने कहाँ जाना और कहाँ नहीं जाना वो उनका अधिकार है. कुछ दिन पहले किया है, लेकिन सोशल मीडिया का ये गैर इस्तेमाल फिलहाल होता हुआ नजर आ रहा है, ऐसा आरोप राहुल गांधी इन्होंने किया है. बकायदा उन्होंने लेटर भी लिखा है कि सोशल मीडिया या ट्विटर का अच्छी तरह से इस्तेमाल नहीं हो रहा है. जो सरकार, मोदी सरकार है, वो इसका गैर इस्तेमाल कर रही है.
उसके बारे में इंक्वायरी कर दो, इंक्वायरी में सब सामने आ जाएगा. पवारसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टिपू सुलतानांना शहीदीचा दर्जा दिला आहे, हे मान्य आहे का? या संदर्भामध्ये एकदा त्यांना जे काही वाटतं ते त्यांनी सांगितलेलं आहे. आपण पत्रकार पण एखाद्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं. आज तुमच्या माझ्या देशात, आज तुमच्या माझ्या राज्यात आणि आज तुमच्या माझ्या मुंबई शहरामध्ये हा विषय जास्त महत्त्वाचा आहे का रोजीरोटीचा महत्त्वाचा आहे का कोरोनाच्या संदर्भातला महत्त्वाचा आहे? मला असं वाटतं की या गोष्टीला अजिबात जास्त महत्त्व आता देण्याचं कारण नाही. आपण त्याच्यापेक्षा ज्या सर्वसामान्य माणसांचे प्रश्न आहेत, उद्याचा अर्थसंकल्प आहे, बाकीच्या कोरोनाच्या संदर्भातली तिसरी लाट आहे, ती आटोक्यामध्ये कशी येईल, पुन्हा पूर्वपदावर आपल्या राज्यातलं जनजीवन कसं सुरळीत होईल याकरता लक्ष देणं हे अधिक महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि त्या पद्धतीनं आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार काम करतं. अजित पवार यांनी आता पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांना उत्तरं दिलेले. टिपू सुलतान यांचं नाव मैदानाला देण्यावरून वाद सध्या सुरू आहे आणि यामध्ये लक्ष देण्यापेक्षा इतर जे प्रश्न आहेत महत्त्वाचे त्याकडे लक्ष देण्याची जास्त गरज आहे असं देखील आता अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. आत्ताच्या क्षणाची ही महत्त्वाची बातमी. आणि एकीकडे त्यांनी असं देखील म्हटलं की राष्ट्रपतींनी देखील याविषयी म्हणजे टिपू सुलतान यांच्याविषयी कर्नाटकमधल्या एका कार्यक्रमात गौरवोद्गार काढलेले होते याचा देखील उल्लेख त्यांनी आता केलेला आहे. काही वेळातच पत्रकारांशी आता काही वेळापूर्वी त्यांनी संवाद साधला, पण त्याचबरोबर वाईनच्या प्रस्तावावर जेव्हा त्यांना विचारण्यात आलं त्यांनी असं सांगितलं की कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव मांडल्यानंतर त्याच्यावर कशा रीतीनं मंजुरी मिळते का या सगळ्यानंतर मी त्याविषयी बोलेन असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी. आणि ही पत्रकार परिषद होण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीने एक जबरदस्त खेळी करत मालेगावमध्ये काँग्रेसचा पूर्ण सफाया केलेला होता आणि तिकडे तब्बल 27 जे नगरसेवक आहेत त्यांचा प्रवेश होत होता आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. आणि त्या कार्यक्रमादरम्यान आता इतरही प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत. आणि ज्याचा उल्लेख आता आपण केला, ज्याच्याविषयी अजित पवार म्हणालेले आहेत की काही वेळातच कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव येईल आणि त्याच्यानंतर त्याच्यात काय होतंय याविषयी आपण बोलू. ती बातमी आहे वाईन संदर्भातली. कारण किराणा दुकानात वाईन मिळण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते आहे. आता काही वेळापूर्वीच्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी देखील याविषयीची प्रतिक्रिया दिली आहे. तसा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मांडला जाणार आहे आणि त्यावर चर्चा देखील होणार आहे. किराणा दुकान त्याचबरोबर सुपर मार्केटमध्ये देखील त्यामुळे वाईन मिळण्याची शक्यता व्यक्त होते. मंत्रिमंडळातल्या या प्रस्तावावर आता काय निर्णय होतो हे देखील आता महत्त्वाचं ठरू शकतं. कारण राज्याचं उत्पन्न वाढवण्याचा सरकारचा विचार आहे आणि त्यासाठीच वाईनची खुली विक्री दुकानात करावी या प्रस्तावावर आता सरकार विचार करणार असल्याची माहिती कळते. अधिक माहिती आपण घेणार आहोत, अधिक प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. भाजपचे नेते आणि आमदार राम कदम आता आपल्या सोबत आहेत. राम कदमजी, तुम्ही कसं बघता या मुद्द्याकडे? कारण आज बैठकीमध्ये काही वेळातच हा मुद्दा उपस्थित होईल, तुमची काय प्रतिक्रिया? महाराष्ट्र सरकारचं पेट्रोल डिझेलवर देशभरात जवळपास 27 राज्यांनी त्याचे भाव कमी केले. महाराष्ट्र सरकारला ते करण्यासाठी वेळ नाहीये, पण त्यांना दारूवरचा टॅक्स कमी करण्यासाठी वेळ आहे. आणि दारू आता वाईन किराणा दुकानात देखील मिळेल अशी सुविधा ती करण्यासाठी वेळ आहे. म्हणजे या सरकारची प्राथमिकता फक्त दारू दारू आणि दारू आहे. आता दारू काय कोणी मागणी केली होती का तुमच्याकडे किराणा दुकानात ठेवा म्हणून? काय करण्याचं कारण? बरं, ज्याला वाईन घ्यायचे तो घेईल ना वाईन शॉप मधून. म्हणजे राज्यात महत्वाचं काय आहे? फक्त दारूवाल्यांचे हितसंबंध जपणं हे महत्वाचं आहे का काय आहे? असं देखील बातमी म्हणताना त्याच्यामध्ये असा देखील एक मुद्दा होता की उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने हे एक पाऊल ठरू शकतं. तसं असेल तर म्हणजे उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी लोकांना काय नशिबाच करणार आहात का तुम्ही उत्पन्न वाढवायचं म्हणून? उत्पन्न वाढवायचं म्हणून तुम्ही काय प्रमोट करणार आहात का प्रत्येकाला दारू प्यावी? काय करणार आहात तुम्ही? कोणत्या दिशेनं महाराष्ट्राला घेऊन चाललाय तुम्ही? म्हणजे ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यात तुम्ही काही करायला तयार नाही. वसुली वसुली रे वसुली या खेळाच्या व्यतिरिक्त मागच्या 2 वर्षात राज्यानं काय पाहिलं? कोरोनात तडफडून लोक मेली, ना त्यांना मदत मिळाली, ना दर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात कुठे ना कुठे आग लागते, ना तिथे फायर ऑडिट करायला ना वेळ मिळाला. यांची प्राथमिकता राज्यातल्या सगळ्या तरुणांनी कामधंदा सोडून फक्त दारू प्यावी म्हणून त्याच्यावरचे टॅक्स कमी करणं, त्याला लांब जाऊ नये म्हणून शेजारच्या किराणा मालात ती वाईन मिळणं,
ही प्राथमिकता कधी होऊ शकत नाही. हे अतिशय दुर्दैवी आहे. तुमची जी भूमिका आहे किंवा तुमचा विरोध तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करणार आहात का? नाही, विषय प्राथमिकता काय? सरकार म्हणून जेव्हा 3 पक्ष आलेले आहेत तर जनतेच्या हिताचे निर्णय हे अपेक्षित आहे. पण या 3 पक्षाची प्राथमिकता फक्त वसुली हा खेळ, बदल्या, कुठे डेव्हलपमेंटची कामं सगळी बंद आणि फक्त वाईनला दारूला प्रमोट करणं, याच्या पलीकडे यांची प्राथमिकता तुम्ही दिसत म्हणता की नाही. त्यांचं प्राधान्य आणि प्राथमिकता वेगळ्या मुद्द्याला आहे आणि खरं तर अशा पद्धतीनं होणं हे चूक आहे, अशाच पद्धतीची भूमिका आता विरोधक मांडताना दिसते. धन्यवाद राम कदम, आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. त्यामुळे किराणा दुकानात किंवा आता मॉलमध्ये देखील वाईन मिळणार का याविषयीच्या मुद्द्यावर आज होणाऱ्या बैठकीमध्ये म्हणजे कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा होणार आहे आणि त्यानंतरच मी बोलू शकेन असं देखील आता काही वेळापूर्वी अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत. त्यांनी असं म्हटलंय की राज्यामध्ये इतरही प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि त्याला प्राधान्य आणि प्राथमिकता देण्याऐवजी हे मुद्दे महत्त्वाचे आहेत का आणि याच्यामुळे व्यसनाधीनता वाढू शकते असा मुद्दा देखील त्यामुळे आता चर्चेत येतोय. पुढची बातमी आपण बघणार आहोत. नितेश राणेंना सुप्रीम कोर्टानं आज मोठा झटका दिला. नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन आज सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलेला आहे. त्यामुळे त्यांना 2 आठवड्यामध्ये आत्मसमर्पण करण्याचे आदेश देण्यात आले. संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयामध्ये देखील अटकपूर्व जामीन त्यांचा फेटाळण्यात आलेला होता आणि त्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयात त्यांनी अर्ज दाखल केला होता. पण सर्वोच्च न्यायालयानं देखील त्यांना दिलासा दिलेला नाही आणि त्यामुळे नितेश राणे यांच्या अडचणी आता चांगल्याच वाढलेल्या आहेत. त्यामुळे नितेश राणेंसाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय. आणि सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी राणेंना एक खोचक ट्विट करत शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया काय आहे आपण बघणार आहोत. त्यांनी असं म्हटलेलं आहे, लघु सूक्ष्म दिलासा अशा आशयाचं ट्विट करून त्यांनी राणेंना डिवचण्याचा प्रयत्न यातून केलेला आहे आणि त्यामुळे स्पष्ट आहे की पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राणे असा संघर्ष आता पाहायला मिळू शकतो. याआधीच नारायण राणे यांनी देखील मिलिंद नार्वेकर यांच्यावर अनेकदा टीका केलेली होती आणि त्यांच्या खात्याशी संबंधित शब्दांचा वापर करून या ट्विटमध्ये त्यांनी एक खोचक टोला हाणलेला आहे राणे कुटुंबियांना. लघु सूक्ष्म दिलासा अशा आशयाचं ट्विट त्यांनी काही वेळापूर्वी जेव्हा सुप्रीम कोर्टातल्या या सगळ्या घडामोडींची बातमी आली तेव्हा केलेला आहे. दरम्यान नितेश राणेंना अटक करण्याचा सरकारचा अट्टाहास आहे, पण सुप्रीम कोर्टानं नितेश राणेंना 10 दिवसांचा दिलासा दिला अशी प्रतिक्रिया दिली आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी. नितेश राणे कोर्टासमोर हजर होणार आहेत आणि तिथे देखील त्यांना दिलासा मिळेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला होता. त्यामुळे नितेश राणेंना सुप्रीम कोर्टाचा हा दिलासा असल्याची प्रतिक्रिया देखील प्रवीण दरेकर यांनी दिलेली आहे. राणे कोर्टासमोर हजर होतील आणि या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ते पूर्णपणे सहकार्य करतील असं देखील त्यांनी म्हटलंय. नितेश राणे यांना अटक करण्याचा हा महाविकास आघाडी सरकारचा अट्टाहास आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की ही सगळी पुढची जी प्रक्रिया आहे त्याला म्हणजे राणे कोर्टासमोर हजर राहतील आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते पूर्णपणे सहकार्य करतील अशी देखील प्रतिक्रिया आता भाजपची बाजू मांडताना प्रवीण दरेकर यांनी दिलेली आहे. त्यामुळे नितेश राणेंना सुप्रीम कोर्टानं हा दिलासा दिलेला आहे 10 दिवसांचा आणि ते हजर होतील अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली. महाविकास आघाडी सरकारचा हा अट्टाहास असल्याची प्रतिक्रिया काही वेळापूर्वी त्यांनी केलेली होती आणि काही वेळापूर्वी आम्ही जेव्हा विनायक राऊत यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेत होतो जेव्हा त्यांनी देखील टीका केलेली होती आणि ज्यावर उत्तर देताना प्रवीण दरेकरांनी हा मुद्दा उपस्थित केलेला होता. आणि नंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत मालाडमधली म्हणजे मुंबईतल्या पश्चिम उपनगरातल्या मालाडमध्ये मैदानाला टिपू सुलतान यांचं नाव देण्याच्या मुद्द्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये वाद सुरू आहेत. या वादात आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. संजय राऊत यांच्यावर देखील त्यांनी टीका केलेली आहे. जशी दृष्टी तशी सृष्टी असंच त्यांनी म्हटलंय. तसंच भाजप द्वेषाची त्यांना सवय लागली आहे अशी देखील प्रतिक्रिया दरेकर यांनी केली आहे. शिवसेनेची या सगळ्यातली भूमिका ही दुटप्पीपणाची आहे अशी टीकाही त्यांनी केली. दुसरीकडे नवाब मलिक यांच्यावर देखील त्यांनी टीका केली आहे. नवाब मलिक हे मुस्लिम असल्यानं ते टिपू सुलतानचं कौतुक करणारच, त्यांच्याकडून आपण दुसरी काय अपेक्षा करणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राजीनाम्याची गोष्ट आहे ना, मग सगळ्यात पहिला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा तुम्ही मागणार आहात का? सगळ्यात जास्त गुणगान या टिपू सुलतानचं
कर्नाटकच्या विधानसभेत जाऊन कोविंदाने गेले, महान योद्धा, ऐतिहासिक योद्धा वगैरे वगैरे वगैरे, स्वातंत्र्य सैनिक, हां, ही या उपाध्या राष्ट्रपतींनीच लावलेल्या आहेत, लावल्या आहेत ना. मग त्यांचा राजीनामा आधी यांनी मागावा आणि इथे काय करायचं मुंबईत, त्यासाठी मुंबई महानगरपालिका समर्थ आहे. कुठलाही गौरव केला गेलेला नाही. आमचं आजही म्हणणं आहे ते आमचे आरोप खोडून टाकावे. शेकडो हिंदूंना टिपू सुलतानने त्या ठिकाणी फाशी दिली, हजारो मंदिरांचा विध्वंस त्या ठिकाणी केला, लाखो हिंदूंचं धर्मांतरण सक्तीनं त्यांनी केलं, मुली महिलांवर बलात्कार करत आपल्या जमानखान्यात त्या ठिकाणी नेऊन ठेवलं, डांबलं. परंतु या सगळ्याला डाव्या पुरोगामी धर्मनिरपेक्षवादी इतिहासकारांनी या क्रूर कर्म्याला त्या ठिकाणी आपल्या धोरणाचा भाग म्हणून महान योद्धा अशा प्रकारे रूपांतरण करून पेश केलं. टिपू सुलतान हे अंग्रेज साम्राज्याशी लढत असताना ते शहीद झाले. त्यांनी अंग्रेजांसमोर कधीही सरेंडर केलं नाही. ते स्वतंत्र सेनानी होते. त्या काळात ते शहीद झाले आणि असं एक महान व्यक्ती ज्यांनी अंग्रेज साम्राज्याला हादरून ठेवला होता, त्याच्या नावाचा विरोध करण्याचं काम भारतीय जनता पक्ष करते. त्या उलट हीच परिस्थिती कर्नाटकामध्ये येडियुरप्पाजींनी केली होती. काही काळासाठी ते टिपू सुलतानच्या जयंत्या साजरा करत होते. सत्ता आल्यानंतर विवाद निर्माण करण्यासाठी ते जयंतीचा कार्यक्रम त्यांनी रद्द केला. मुंबईमध्ये पण भाजपचे नगरसेवक टिपू सुलतानच्या नामकरणासाठी पत्र देत होते. आता एखादं मैदानचं नाव टिपू सुलतानच्या नावाने झाला तर त्याला घेऊन लोकांच्या दिशाभूल करण्याचा हा उद्योग आहे. नवाब मलिक यांनी टिपू सुलतान नाव आल्यावर त्यांनी त्याचं कौतुक करायचा, त्यांनी विरोध करायचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि त्याच्यामुळे टिपू सुलतानने केवळ हिंदू नाही तर ख्रिश्चन समुदायासहित बिगर मुस्लिम अशा विरुद्ध त्यांनी अत्याचार केलेले आहेत. आणि मुस्लिम समाजाचेच असल्या कारणानं नवाब मलिक हे तर हिंदू द्वेष्टे आहेत आणि त्याच्यामुळे अशाच प्रकारे त्यांच्याकडून अपेक्षा आहे. मी तर सांगेन की टिपू सुलतानी चर्च नाही त्या ठिकाणी सोडलं नाही आणि आज त्या ठिकाणी काँग्रेस अशा प्रकारे लांगुल चालन करत आहे. यावरून या ठिकाणी देशभक्ती, देशप्रेम, राष्ट्रवाद यापेक्षा या तिन्ही पक्षांना सत्ता महत्वाची वाटते. आणि या सगळ्याविषयी अमित साटम यांची काय प्रतिक्रिया ती देखील आपण बघणार आहोत. कारण आपल्याला माहिती आहे महापौर आणि त्याचबरोबर असलम शेख यांनी त्यांच्यावर काही आरोप केलेले होते आणि त्याच्यामुळे भाजप आमदार अमित साटम चांगले संतप्त झाले होते. या संदर्भातला पुरावा जर दिला नाही तर मानहानीचा दावा ठोकण्याचा त्यांनी इशारा देखील दिलेला होता आणि माझ्या नावाचं चुकीचं पत्रक देण्यात आलं असं त्यांनी म्हटलंय. बघूया त्यांची काय प्रतिक्रिया आहे. बनले रणांगण, क्रीडांगणाला टिपू सुलतान यांचं नाव देण्यावरून आपल्याला संपूर्ण मुंबईभर आपल्याला वाद पाहायला मिळतोय. भाजपा विरुद्ध सेना, काँग्रेस एकमेकांच्या समोर उभी राहिलेली आहेत. माझ्या हातामध्ये जे पत्र आहे त्या पत्रामध्ये 2013 साली शहीद टिपू सुलतान मार्गाला नाव देण्यात यावं असं अनुमोदन 2013च्या प्रस्तावात ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याला स्वतः अनुमोदन आमदार अमित साटम यांनी दिल्याचं एक पत्र बाहेर आलं आणि या ठिकाणी वादाला एक वेगळं रूप मिळालं. या सर्व संदर्भात बोलण्यासाठी स्वतः भाजपा आमदार अमित साटम आहेत. काय त्यांचं नेमकं या पत्रासंदर्भात बोलणं आहे, त्यांच्याकडे अजून वेगळं काय पत्र आहे का, आपण जाणून घेणार आहोत. सर, काय सांगाल तुम्ही? तुमच्या संदर्भात तुमच्या नावाचं एक पत्र बाहेर आलं 2013ला. तुम्ही नगरसेवक होता. तुम्ही टिपू सुलतान या मार्गाला नाव देण्यासंदर्भात स्वतः अनुमोदन दिलेलं आहे. काय नेमकी सत्यता आहे? हे पत्र जे तुमच्या हातामध्ये आहे ते खोटं तयार केलेलं पत्र आहे. आत्ता रिसेंटली या वर्षी तयार केलेलं पत्र आहे. त्याचं कारण हे सांगतो, कारण ओरिजिनल पत्र माझ्या हातात आहे. हे ओरिजिनल पत्र आहे आणि ह्या पत्रावरती हातानी 27/12/2013 तारीख तुमच्या हातात आहे, 27/12/2013 तारीख माझ्याही हातात आहे. ह्याच्यावरती हातानी श्री अ भा साटम असं माझं नाव लिहिलेलं आहे आणि ह्याच्या खाली सही आहे आणि खाली मंजूर लिहिलेलं आहे.
आणि त्यामुळे हे हाताने त्यांनी नंतर लिहिलं ह्याच्यावरती खाडाखोड करून, आणि हा फॉर्मॅट असतो कॉर्पोरेशनचा. तुमच्या हातामध्ये जे पत्र आहे तो फॉर्मॅट नाही कॉर्पोरेशनचा. या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे, भारतीय जनता पार्टीचे हे नगरसेवक उपस्थित होते, त्याच्या खाली भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची नावं आहेत. अशा फॉर्मॅटमध्ये कधीही कॉर्पोरेशनचा ठराव तयार होत नाही, आणि त्यामुळे फॉर्मॅट खरा कॉर्पोरेशनचा हा आहे. आणि ह्या प्रस्तावामध्ये हे पास झालेलं ओरिजिनल पत्र आहे, त्याच्यामध्ये हे खाडाखोड करून माझा हाताने नाव लिहिलेलं आहे. आणि माझा हाताने नाव लिहिल्याच्या नंतर हे आता नवीन फ्रेश आणि टाईप केलं आणि पाठवलं. त्यामुळे ही फ्रॉड आहे, ही फोर्जरी आहे. मी महानगरपालिकेच्या खात्याच्या विरुद्ध आणि महापौरांच्या विरुद्ध पोलिसांमध्ये फोर्जरीची तक्रार दाखल करीत आहे. न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा ते पत्र दाखवा. व्हिडिओ जर्नलिस्टला सांगतो की यावरती झूम करून दाखवावं. हे जे पत्रक आहे, हे पत्रकाचा फॉर्मॅट हा पालिकेचा फॉर्मॅट असतो. मात्र एक दुसरं पत्रक बाहेर आलं. त्या पत्रकामध्ये आपण जर पाहत असाल तर यामध्ये अमित साटम यांचं नाव लिहिण्यात आलेलं आहे आणि खाली मंजूर देण्यात आलेलं आहे. मात्र जे दुसरं पत्रक व्हायरल करण्यात आलं ते पत्रक माझ्या हातामध्ये आहे. या पत्रकामध्ये 2013 साली अमित साटम यांनी अनुमोदन दिलं असं पत्रक देण्यात आलेलं आहे. मात्र हे पत्रक फेक असल्याचा दावा आमदार अमित साटम यांनी केलेला आहे आणि त्यांच्या हातामध्ये जे पत्रक आहे ते पत्रक सत्यता दाखवत आहे. आणि या विरोधात अमित साटम पुढील काय भूमिका घेणार आहेत जाणून घेणार. सर, पुढची नेमकी तुमची काय भूमिका असणार आहे? पोलिसांमध्ये या फोर्जरीच्या विरोधात तक्रार करीत आहे आणि याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करण्याकरता मी पोलिसांना सांगणार आहे. पण पोलीस त्याची दखल घेणार की नाही हे मला माहित नाही, कारण सध्या पोलीस हे कुणाच्या दबावाखाली काम करत आहेत हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. परंतु तक्रार करण्याचं काम मी इमिजिएटली आता पुढच्या 2 तासामध्ये करत आहे. तर आपण या ठिकाणी पाहिलं असेल, न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी आपण ही दोन्ही पत्रकं उपलब्ध करून देत आहोत आणि दाखवत आहोत. ज्या वादावरून या ठिकाणी मोठं रणकंदन माजलं, मात्र त्यामध्ये सत्यता आपल्याला वेगळी पाहायला मिळते. भाजप आमदार अमित साटम या संदर्भातली तक्रार करणार आहेत, त्यांच्या तक्रारीची दखल घेत आहेत का, आपल्याला येत्या काळामध्ये पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आपण बघितलं अमित साटम यांनी त्यांची बाजू मांडलेली आणि काही वेळातच ते पोलिसांकडे देखील या संदर्भातली तक्रार करतात. पुढे आपण बघणार आहोत कठोर मेहनत आणि दृढ संकल्प असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. न्यूज 18 लोकमत आणि बायजूस यंग जिनियस सीझन 2 मधून आम्ही तुम्हाला अशाच काही यंग जिनियस मुलांची भेट घडवतोय ज्यांनी अशक्य असलेली गोष्ट आपल्या कठोर मेहनतीनं शक्य करून दाखवली आहे. शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता अशाच काही यंग जिनियसची आम्ही तुमची भेट घडवून आणणार आहोत. ഞാൻ എൻ്റെ 6ാമത്തെ വയസ്സ് മുതൽ കളരിപ്പയറ്റ് പഠിക്കുന്നുണ്ട്. എൻ്റെ അച്ഛൻ എന്നോട് പറഞ്ഞു തന്നു കളരിപ്പയറ്റിൻ്റെ ഗുണങ്ങളും കഥകളും ഒക്കെ. അപ്പം എനിക്കും കളരിപ്പയറ്റിനോട് ഇൻട്രസ്റ്റ് വന്നു. നീലകണ്ഠൻ്റെ അധ്യാപകൻ എന്ന നിലയിൽ ഞാൻ വളരെയധികം അഭിമാനം കൊള്ളുന്നു. ഇപ്പം ഞാൻ അവനെ ശ്രദ്ധിക്കാനുണ്ടായ കാരണം എന്തെന്ന് വെച്ച് കഴിഞ്ഞാൽ അവൻ നല്ല ഡെഡിക്കേറ്റഡ് ആണ്, അതേപോലെ തന്നെ ഫോക്കസ്ഡ് ആണ്. അതേപോലെ തന്നെ ഇത്രയും കൊല്ലത്തിൻ്റെ ഇടയ്ക്ക്, ഈ 4 കൊല്ലത്തിനിടയ്ക്ക് ഇന്നേ വരെ അവൻ പറഞ്ഞിട്ടില്ല എന്നെ കൊണ്ട് ഇത് ചെയ്യാൻ കഴിയില്ല. ഞാൻ കളരിപ്പയറ്റ് എപ്പോൾ പെർഫോം ചെയ്താലും എപ്പോഴും സ്റ്റിക്കും സ്വോർഡും ഫ്ലെക്സിബിൾ സ്വോർഡുമാണ് എനിക്ക് ഏറ്റവും കൂടുതൽ ഇഷ്ടം. मैंने सपने में भी नहीं सोचा था कि वो इतना पॉपुलर होगा और इतना कुछ आगे करेगा. Kalari is not just a martial art for me. It has become my way of life. I will dedicate my life to this art. मैं प्रसिद्धि हूँ और मैं प्रसिद्धि फॉरेस्ट फाउंडेशन की फाउंडर हूँ. मेरे फाउंडेशन का एम है कि अवेयरनेस स्प्रेड कर सकूं मैं एनवायरनमेंट के बारे में, बायोडाइवर्सिटी के बारे में, क्लाइमेट चेंज के बारे में. इस इनिशिएटिव को सोचा है कि सिर्फ चेंगलपट्टू और तमिलनाडु तक रिस्ट्रिक्ट करके ना रखूं, मैं पूरे वर्ल्ड में इसे फैलाऊं. इतने कम उम्र में जिस तरह से वो गवर्नमेंट ऑफिशियल, टीचर्स, प्रिंसिपल्स से बात करती हैं, ये देख करके मुझे बहुत अच्छा लगता है. प्रसिद्धि को इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड से यंगेस्ट फूड फॉरेस्ट क्रिएटर का अवार्ड मिला 2020 में. उसके बाद जब इसने 13,500 ट्रीज लगाए तब इसे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार इन द कैटेगरी ऑफ सोशल सर्विस मिला. मेरा ड्रीम है कि मैं 2022 तक 1 लाख पेड़ लगाऊंगी.
आणि या सगळ्याचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबणार आहोत. येणाऱ्या प्रत्येक बुलेटिनमध्ये सगळ्या बातम्यांच्या अपडेट्ससह तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत. जाताना एक महत्त्वाची आठवण, कोरोना प्रतिबंधक निर्बंधांचं नक्कीच पालन करा, ज्याच्यामुळे तुम्ही सुरक्षित राहू शकाल. बातम्यांच्या अपडेट्ससाठी फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर देखील आम्हाला फॉलो करायला विसरू नका. तिथे सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.